सांबार वडी. आता काय टाकलं तू? मी थोडा कांदा झाला आहे, 2 मोठे मिडियम साईजचे कांदे घेतले आहे. त्यामध्ये आता लसण, जिरं आणि सांबार पेस्ट टाकत आहे. हे फोडणी किती वेळपर्यंत शिजवायची? हा अद्रक लसणची पेस्ट आहे ना, त्याचं कच्चं पण निघतपर्यंत तेव्हा थोडं फिरवत राहायचं. ओके. काय टाकत आहे? हळद, चिमूट, अर्धा चम्मच. 1 चम्मच तिखट. ओके. अर्धा चम्मच धने पावडर. ओके. 1 चम्मच काळा मसाला. अच्छा. 1 चम्मच मीठ. मीठ बरोबर टाकायचं चवीनुसार. आणि मग याला थोडं याला काय करत आहे तुम्ही आता? याला जळू नये म्हणून फिरवत आहे. अच्छा. किती वेळ फिरवायचं असं? तेल आता व्यवस्थित. ओके. तरी अंदाज टाईम? 2 मिनिटं. बघा हे असं मसाला रेडी होत आहे. सांबारवडीचा मसाला आहे ना? या सांबारवडीचा मसाला इथे रेडी होत आहे. छान प्रकारे असं थोडासा सुगंध पण आलेला आहे मसाल्याचा. आता बघा खोबरं टाकत आहे. खोबरं किती? खोबरं 1 वाटी. 1 वाटी खोबरं टाकलं. आणि हा भाजलेला आहे शेंगदाणे आहेत. शेंगदाण्याचा कूट आहे. शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आपण याच्यामध्ये छान मिक्सरमध्ये बारीक करून. आता त्याला मस्त फिरवायचं. याला पूर्ण किती वेळ फिरवत राहायचं? थोडं हा शिजवपर्यंत, मसाला छान शिजतो. मसाला शिजेपर्यंत त्याला थोडी साखर टाकायची. साखर टाकायचं. साखर टाकायची. 1 त्याने चम्मच. छान टेस्ट येते. छान साखर टाकलेली आहे याच्यात चव येण्यासाठी. थोडासा मधुरपणा येतो. छान याला मस्त फिरवायचं जेणेकरून जळलं नाही पाहिजे. जितका वेळ तुम्ही छान फिरवा तितका मसाला छान. आणि मसाला फिरवत असताना गॅस कमी ठेवायचा. हा आता सांबार टाकत आहे. एकदम बारीक आणि देठं नसले पाहिजे. एकदम बारीक छान चिरून घ्यायचं. पाणी असलं पाहिजे सांबारामध्ये. छान असा सांबार, देठ नसलेला सांबार आपण याच्यातमध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यात पाणी पण नसावं सांबारमध्ये. हे स्वच्छ धुवून छान निवडून स्वच्छ धुवून थोडासा मोकळा करून ठेवायचा, म्हणजे तळ्याला पाणी सुटत नाही. आणि याला झाकायचं नाही. हा किती वेळ शिजवायचा याला? थोडा हा नरम होतपर्यंत. पूर्ण थोडं 5 मिनिटं झाले की बंद करून 5 मिनिटं. आणि याला प्लेट ठेवायची नाही जेवण? नाही झाकायचं नाही. नाही झाकायचं. बघा अशी आपली सांबार वडी बनत आहे. प्युअर खपू. आता मस्त सुगंध पण येऊन राहिलेला आहे. आम्ही सांबार वडी हे बघा इथे नवीन ॲड झालेलं आहे मेंबर सांबार वडी बनवण्यासाठी. खायसाठी. 1 कप मैदा, 1 कप 1 किंवा 1.5 कप गहूचा आटा आणि थोडासा बेसन. आणि त्यामध्ये तिखट, मीठ आणि हळद आणि थोडं जिरे हे टाकायचं. आणि थोडासा मोहन टाकायचा. मोहन टाकल्यामुळे काय होते? मोहन टाकल्यामुळे छान अशी कुरकुरीत होते. अच्छा. नरम नाही होत. आता हे पाणी घेतलंय. हे पाणी कशाचं आहे? काळा मसाला. अच्छा. काळा मसाल्याचं पाणी. मग हा. आणि कंपनी द्यायला ताई सुद्धा आहे आमच्या इथे खायला आणि मी व्हिडिओ काढायला. सांबारवडी रेडी झालेली आहे आणि आमचा दादा सांबारवडी खात आहे. सांबार पडी. वाव, सांबार पडी.
सांगा कशी झाली आमची सांबार घरगुती सांबारवडी जी आम्ही आज घरी विदर्भ बनवलेली आहे special. विदर्भ स्पेशल. I like smelly cheese. हे बघा यांच्या ए बड्डी होता शब्द तो. आहे. शब्द तर काढा. एकदम असा मला बड्डू बलून दे. बलून. मी विदाऊट बाबा. सॉस खाल्लेला आहे तरी पण एकदम छान वाटतंय. बघा विदाउट सॉस खाऊन सुद्धा छान वाटत आहे म्हणते. अच्छे. सॉस खाऊन आता ट्राय केल्या. हे